चला तर मित्रांनो, आज आपण बालकांचा विकास व स्वची जाणीव याचा शेवटचा चॅप्टर जो आहे तो बघणार आहोत. त्याचं नाव आहे सम्यक विकास, समुपदेशन व मार्गदर्शन. तर यामध्ये आपण काय काय बघणार आहोत? संवेदनशीलता, समुपदेशन, सम्यक विकास, मार्गदर्शन म्हणजे काय व सुंदर, संपन्न, स्वस्थ असा समाज निर्माण होण्यासाठी मुलांमध्ये कोणते मूल्य अंगीकारण्यात पाहिजे, सामाजिक न्याय, समता, बंधुत्व, स्वातंत्र्य, सामाजिक मूल्यांवर आदर कसा बाळगता येईल हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर त्यात प्रास्ताविक काय सांगतं? आहे त्यातला बालपणातील अनुभव व विद्यार्थ्यांच्या इतर गरजा. बालकाचा विकास हा जरी सातत्याने किंवा एकसंग रीतीने होत असला तरी त्या विकास प्रक्रियेतील काही वैशिष्ट्य आहेत ते सोयीस्करपणे बालकांच्या टप्प्यानुसार आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास त्याचा करता आला पाहिजे. तर मग या टप्प्यामध्ये काय असतं की विविध अवस्था आहे, स्टेज ऑफ डेव्हलपमेंट, जे आपण पहिल्या चॅप्टरपासूनच्या आत्तापर्यंत बघत आलो आहोत. त्या आहे शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था आणि प्रौढावस्था. तर त्यांचा कालावधी आपण बघितला आहे. जन्मापासून 2 वर्ष, 2 वर्ष ते 6 वर्ष, 6 वर्ष ते 12, 12 ते 18, 18च्या पुढे म्हणजे प्रौढावस्था, हे आपण बघितले आहे. तर मग या अवस्था एकमेकांपासून अगदी वेगळ्या आहेत असे म्हणता कामा येत नाही. कारण काय असतं की प्रत्येक अवस्था जी आहे ती एकमेकांवर डिपेंड आहे. शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था, ह्या सगळ्या अवस्था ज्या आहेत त्या एकमेकांवर डिपेंड आहेत. त्यातली पहिली आपण जी बघणार आहोत ती म्हणजे शैशवावस्था. जन्मापासून 2 वर्षापर्यंतचा कालावधी हे आपल्याला माहिती आहे. मग जन्म झाल्यानंतरची पहिली अवस्था म्हणजे काय असतं? शैशवावस्था. नवजात शिशू सुरुवातीच्या काळात जास्त झोप घेते. प्रकाश, आवाज, तापमान इत्यादी चेतकांना ते प्रतिसाद देत असते. प्रकाशाच्या दिशेने नजर फिरवते, आवाजाच्या दिशेने कान टवकारते, हातपाय हलवत राहते. या अवस्थेत त्याचा शारीरिक विकास खूप झपाट्याने होत असतो. या अवस्थेतील मूल खूप परावलंबी असतात. त्याला सतत इतरांची मदत हवी असते. त्याला आईच्या सहवासात आनंद मिळत असतो. या अवस्थेत बालक आत्मकेंद्रीय असते. ते सतत इतरांचा आधार शोधत असते. वजन आणि उंचीच्या वाढीबरोबर त्यांच्या स्नायूंच्या आणि मज्जातंतूंचा विकाससुद्धा झपाट्याने होत असतो. तर ह्या काळात शिशूची वाढ डोक्याकडून पायाकडे होत असते. अगदी सुरुवातीला जरी शिशूला स्वतःचे भावविश्व नसले तरी ते पुढे 1 वर्षाच्या आत होईपर्यंत भीती, प्रेम, राग इत्यादी भाव त्याला समजू लागतात. दुसरी आहे बाल्यावस्था, 2 वर्ष ते 6 वर्ष. तर या वयातली मुले काय असतं की शाळेत जाण्याची पूर्वतयारी होत असते. या काळात साधारणतः बालक मंदिर, शिशु सदन, बालवाडी या प्ले ग्रुपमध्ये मुले जात असतात. तर या वयात बालके आईवडिलांचे अनुकरण करत असतात. अनुकरणातून ते शिकत असतात, हालचाली करत असतात. अनुकरणातून ते भाषासुद्धा शिकण्याचा प्रयत्न करत असतात व हळूहळू त्यांची शब्दसंपत्ती जी आहे ती वाढू लागत असते. पुढे आहे किशोरावस्था. त्याचा काळ आहे 6 वर्ष ते 12 वर्ष. या अवस्थेतील मुले काय असतं की प्राथमिक शाळेत जायला सक्षम बनलेली असतात. आता त्यांचे बोलणे विकसित झालेले असते. त्यांच्या अंगात चपळता आलेली असते. पळण्यात मजा वाटत असते. खेळण्यात गोडी निर्माण होत असते. सतत काहीतरी कृती करावीशी वाटते त्यांना. तोंडातील दातांची किंवा मग 32 हा आकडा, तोंडातील दातांचा 32 आकडा हा पूर्ण झालेला असतो. किशोरवयीन अवस्थेत मुलांचे अनुभव विश्व विस्तारू लागत असते. त्यांच्या अंगात जिज्ञासू वृत्ती येत असते. शिकण्याला विकसित स्मरणशक्तीची जोड त्यांना मिळत असते. तर मग त्यामध्ये दिलेले आहे किशोरावस्था, चाइल्डहुड, 6 ते 12 वर्ष. मग काय काय होतं? किशोरावस्थेचा शारीरिक विकास कसा होतो? मग मेंदूचा विकास, पायांची लांबी वाढते, दात 32 होता, विविध कृती वस्तू आवडते, धावणे, पळणे, उड्या मारणे या गोष्टींची आवड निर्माण होते. विश्रांती घेत नाही. खेळ, वाद्य किंवा खेळाचे विविध वाद्य, संगीत यांची आवड निर्माण व्हायला सुरुवात होते. 3 ते 5 पौंडाचे वजन वाढत जाते. 2 इंचाने उंची वाढत जाते. रक्तभिसरण संस्था, पचन संस्था, श्वसन संस्था, कार्यक्षमतेचा विकास हा काय होत असतो? झपाट्याने होत असतो. चालणे, पळणे, बोलणे, कल्पना करणे, हातापायावर नियंत्रण ठेवते. 6 ते 9 वर्ष पूर्ण किशोरावस्था व उत्तर किशोरावस्था असा त्यांनी टप्पा मांडलेला आहे. तर हे काय आहे? किशोरावस्थेतील बदल आहे. तर ह्यामध्ये आपण हे बघितले आहे. हे त्यांनी खाली त्या चार्टमध्ये सविस्तर दिले आहे. जे आपण सविस्तर वरती बघितलं ते चार्टमध्ये त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. हा चार्ट व्यवस्थित केला तर तुम्हाला 1 ते 1.5 पानाचं उत्तर यावर सविस्तर लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. तर हे आपण मागच्याही चॅप्टरमध्ये बघितलेले आहे. तर पुढे आहे किशोरांचा मानसिक विकास. तर त्यामध्ये काय आहे की अनुकरण याचा विकास होत असतो. किशोरांच्या मेंदूत विकास होत असतो. अनुभव क्षेत्र विस्तारलेले असते. जिज्ञासू वृत्ती जागृत होते. प्रश्न कोडी विचारण्याची सवय लागते. विनोद गोष्टी आवडतात. तर्क अनुमान लावण्याची क्षमता त्यांच्यात विकसित होत असते. कंटाळा नसतो. अवधान कक्ष त्यांच्यात वाढत जात असते. मग किशोरांचा सामाजिक व भावनिक विकास कसा होत जातो? घर, शाळा, समाज काय आहे यांची जाणीव होते. सामाजिक विकास होत असतो. भेदाभेद करता येत नाही. एकत्र खेळतात, भांडतात. 9 ते 12 वर्ष जो काही सांघिक काळ जो असतो तो खेळाचा
काळ असतो त्यामध्ये त्यांना आवड निवड निर्माण होत असते. प्रामाणिकपणा, न्यायवृत्ती, व्यवहार समजत असतो. सांकेतिक भाषा, चिन्हे यांचा वापर ते करू लागतात. प्रेम, आनंद, राग, दुःख, द्वेष या ज्या भावना आहेत त्यांची निर्मिती त्यांच्या अंगात होत असते. खेळ, लेखन, भांडण यामार्फत भावनांचे प्रकटीकरण होत असते. मग शैक्षणिक महत्त्व काय आहे? किशोर अवस्थेतील मुले मुली गटाने राहत असतात. संघ प्रवृत्तीत अभ्यास व कला यांचा विकास होत असतो. भाषण, संभाषणातील भाव ओळखणे, समजून घेणे, वाचन आणि भाषण या कौशल्यांकडे त्यांचा विशेष लक्ष पुरवते असते. परिकथाऐवजी ऐतिहासिक कथांचं वाचायला त्यांना आवडत असतात. शिक्षण म्हणजे दैवत, त्यांचा आदर करतात. ते भावनेला धक्का पोहोचू नये असे त्यांना वाटत असते. अध्ययनातून कृतीप्रधानतेला वाव देत असतात. नकाशा भरणे, आकृत्या काढणे, प्रयोग करणे, लांबी, रुंदी, उंची या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इत्यादी गोष्टी त्यांना साधतात. गटागटांमध्ये स्पर्धा ठेवणे, नृत्य, नाट्य, गायन, चित्रकला, संगीत इत्यादींचा विकास त्यांच्यामध्ये होत असतो. विद्यार्थी अनुकरणशील असतो तेव्हा त्यांच्या पुढे चांगले आदर्श ठेवावे. पुढे आहे कुमारावस्था. त्याचा कालावधी आहे 12 ते 18 वर्ष. कुमारावस्था म्हणजे काय? ॲडॉलसेन्स हे आपण बघितलं आहे. ही व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अवस्था समजली जाते. कुमारावस्था ही एक निर्णायक अवस्था आहे. बालपण अथवा किशोर अवस्थेकडून प्रौढावाकडे जाण्याचा विकासाचा टप्पा म्हणजे काय आहे? कुमारावस्था आहे. कुमारावस्थेतील प्रारंभ शारीरिक बदल व लैंगिक परिपक्वतेच्या दिशेने होणारे आहेत. कुमारावस्थेच्या काळात मुलगा मुलगी त्यांच्या लैंगिक ग्रंथीपासून जे पुरुष शोषण आणि स्त्रीबीजांकडे निर्माण होत असते तर हळूहळू त्यांचे स्त्रीमध्ये आणि पुरुषात रूपांतर होत असते. ठीक आहे. तर हे आहे कुमारावस्था. त्यामध्ये काय असतं की कुमारवयीन मुला मुलींच्या संदर्भात विचार करताना त्यांच्या कौटुंबिक जीवनाचे अंतरंग आवर्जून निहाळायला पाहिजे. त्यांच्या भावी जीवनाची जी दिशा आहे, आशा आहे ती बरीचशी घराच्या 4 भिंतींच्या आत निश्चित झालेली असते. त्यामुळे कौटुंबिक घटनेचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या मनावर कोरलेला असतो. आकाश देखील ठेंगणे वाटणाऱ्या या वयात शक्यतो स्वतःच्या घरातून आदर्श शोधण्याचा उपक्रम नकळत सुरू झालेला असतो. व्यक्तिपूजा करण्यासाठी घरातील व्यक्ती पात्र आहे की नाही हे ते मुलं स्वतः त्यांच्या विचारातून वयातून ते ऑब्झर्व करत असतात. कुमारवयीन मुले अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांना चटकन भावते. एखादी गोष्ट तत्वाने ते भारावून जातात. पोशाख, कृती, व्यक्ती, तत्वे इत्यादींबद्दल त्यांचे आवड निवड जे काय आहे काळात विकसित होत असते. या वयात त्यांना स्वतःची जाणीव होऊ लागत असते. मात्र स्वतःबद्दलचा वास्तव जो आहे तो अशा कल्पनाही या वयात त्यांना कळत असतात. मी असं आहे, मी तसं आहे, मला हे येत नाही, मला हुशार आहे, मी नाही आहे, साहसी आहे, मित्र आहे, या ज्या काही अहंकार आहे, न्यूनगंड आहे ते त्या कुमारांना स्वतःबद्दल निर्माण होत असतात. मग कुमार मुले मुली सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक आणि इत्यादी जे स्वतंत्रपणे चिकित्सक विचार ते त्यांच्या मनाने करत असतात. त्यांची कल्पनाशक्ती, तर्कशक्ती विकसित होत असते. स्वतःची मते तयार होत असतात. त्यांची आग्रहाने मांडायची त्यांना वृत्ती असते. कुमार अवस्थेत कित्येक वेळा विक्षिप्तपणे वागतात, बालिश हट्ट करतात, दुराग्रह धरतात, प्रौढांबरोबर उपदेश करतात इत्यादी. त्या काय कधी रडतात तर कधी ओरडतात. या सगळ्या बदल त्यामध्ये होत असते. मग कुमारांचा शारीरिक विकास कसा होतो तर हे आपण पुढे बघूया. मग मुले आणि मुली असे 2 भाग केले आहे. मुलांमध्ये काय होतं? शारीरिक वाढ झपाट्याने होते, उंची वाढते, उंचीच्या मानाने वजन वाढत नाही. खांदे रुंदावतात, हाडे बळकवतात, दाढी मिशी येऊ लागते. मुलीमध्ये काय होतं? चेहरे मांसल बनतात, मासिक पाळी सुरू होते, चेहऱ्यावर पुटकुळ्या येतात. मुले व मुली मनात भीती, चिंता, दडपण इत्यादी गोष्टी त्यांच्या मनात निर्माण होत असतात. मानसिक विकास काय होत असतो? कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्तींचा विकास होत असतो. निरीक्षण क्षमता चिकित्सक वृत्ती बनत असते. कुमारावस्था ही मानसिक विकासातील अंतिम टप्पा आहे. कुमार आदर्श व्यक्तीच्या शोधात असतात. विविध क्षमता, संवेदना, स्मरण, तर्क, अनुमान, अवधान क्षमता, कूट, उकलन इत्यादी गोष्टींचा विकास होत असतो. भावनिक विकास काय आहे की भावनिक व अस्थिर जीवन असते. प्रेम भावना, आकर्षण वाढते. मुले आक्रमक वाटतात, अपमान सहन होत नाही, धाडसी वृत्ती वाढते. लैंगिक शिक्षण देणे आवश्यक असते. मुलांचा अहंकार हा वाढत जातो. मुली चिडखोर व भावनाशील बनतात. मुलगा हळवा आणि भित्रा बनत जातो. तर सामाजिक विकासमध्ये काय असतं की सहकार्य वृत्ती जी आहे ती वाढीत लागते. मैत्री होणे, गट तयार करून राहणे, आवडीनिवडी यांच्याकडे जास्त लक्ष देणे, नेतृत्व करणे, विश्वास टाकणे, एखाद्या विध्वंसक ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून दूर राहायला आवडणे, मुलामुलींशी जुळवून घेणे, आत्मविश्वास वाढतो म्हणून निर्णय घ्यायला ते सुरुवात करत असतात. मग शैक्षणिक महत्त्व काय असते? कौमार्य अवस्थेतील मुलामुलींमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक बदल होत असतात. हे आपण लक्षात घ्यावे. परिलिंगी आकर्षक, प्रेम भावना, निकोज दृष्टिकोनातून परिणामांची आठवण त्यांना करून देणे, मूल्य संस्कार जोपासण्यास भाग पाडणे, स्वातंत्र्य द्यावे, बंधने घालावीत पण अतिरेक टाळावा, संघर्ष करू नये, सुयोग्यरित्या लैंगिक शिक्षण देणे, विचार जाणून घेऊन
देऊन विधायक मार्ग सांगणे, मुलांच्या अनेक समस्या असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व समुपदेशन करायला हवे. विकास अवस्थांच्या अभ्यासाचे शैक्षणिक महत्त्व पुढे आहे. तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण प्रक्रियेचे मुख्य उद्दिष्ट काय असते ते उद्दिष्ट आपण यामध्ये बघणार आहोत. तर सहशालेय कार्यक्रमांच्या माध्यमातून ते उद्दिष्ट पार पाडतात. तर त्यात आहे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, शालेय विद्यार्थी हे वर उल्लेख लिहिल्या बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था या विकासावस्थेतील असतात. या विकासावस्थेचे स्वरूप समजावून घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या विकासाला मदत होत नाही. तर कोणत्या वयातील मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यावे हे समजण्यासाठी विकासावस्थांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर मग बाल्यावस्था त्यात पहिली आहे जी आहे बाल्यावस्था. मग चांगल्या आरोग्यदायी सवयी लावायत म्हणजे दात घासणे, नखे काढणे, केस विंचरणे इत्यादी कारक कौशल्यांचा विविध कृतीतून विकास करायला हवा. खेळास प्राधान्य द्यावे, प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन करणे, बडबडगीते शिकवावीत, परीकथा सांगाव्यात. किशोरावस्थेमध्ये काय असतं की वाचन, लेखन कौशल्य विकसित करावे. चित्रकला, संगीतकला, नाट्यकला यांची अभिरुची त्यांना त्यांच्या मनामध्ये पार पाडावी. सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे त्यांचा सहभाग घ्यावा. विविध कृतीतून अध्यापन घडून यावे. कुमारावस्थेमध्ये काय असतं की शारीरिक व्यायामाचे प्रकार सांगावे, त्यांच्या वैयक्तिक मतांना मान द्यावा, त्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य द्यावे, योग्य पद्धतीने वयात येण्याबाबतचे अथवा लैंगिक शिक्षण द्यावे, त्यांच्या नैतिक व सामाजिक वर्तनाला योग्य दिशा द्यावी, त्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीला चालना द्यावी. ब आहे संवेदनशील विकास, संवेदनशीलता विकसन. मग व्यक्तीच्या विकासाकरिता अभ्यासक्रमात अनेक नवे बदल केले जातात. विद्यार्थ्यांच्या जीवनावश्यक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी शालेय स्तरावरील शासनाने जी 10 मूल्ये निश्चित केली आहे त्यातील ती पहिली 10 मूल्ये आपण बघणार आहोत. ती आहे राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म सहिष्णुता, स्त्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सौजन्यशीलता, संवेदनशीलता, वक्तशीरपणा आणि नीटनेटकेपणा. ही जी 10 मूल्ये आहेत ती समाजाशी आणि संस्कृतीशी त्यांचा संबंध येत असतो. शिक्षण आणि मूल्य यांचा अन्योन्य संबंध असल्यामुळे त्या 10 मूल्यांमध्ये दिसून येत असतात. मग आधुनिक तंत्रज्ञानातील माहिती तंत्रज्ञानामुळे संगणक, वेबसाईट यांच्या अतिरेकी वापरामुळे भावनांचा कळत व न कळत कोंडमारा होत असतो. मग आवड, अतिरेकी, विध्वंसक, खेळाकडील कल लक्षात घेता बंदूक, मशीन गन या ज्या वस्तू आहेत त्यांचे आकर्षण मुलांना वाढत असते. मोटार रेस, खेळातून बेमूर्तपणे चालविणाऱ्या जाणाऱ्या मोटार गाड्या आणि होणाऱ्या अपघाताबद्दलचे अपराधीपणाच्या भावनेशी लवलेशाही बालकांच्या मनात आढळून येत नाही. मग त्यातील पहिलं आहे जे आपण बघणार आहोत संवेदनशीलता. संवेदनशीलता म्हणजे मनाचा हळुवारपणा, स्वतःचे दुःख इतरांच्या मोठे असते असे समज मुलांना असतो. मग संवेदनशीलता विकसन म्हणजे काय की सभोवतालच्या समाजातील अन्याय, अत्याचार, दुःखद घटना आणि विषमतांबद्दल जेव्हा रचनात्मक, आशावादी व सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होण्यास वृत्तीची विकास जेव्हा मुलामध्ये लागतो तेव्हा त्याला संवेदनशील विकास असे म्हणतात. मग त्याची गरज काय आहे? समाजातील स्वार्थी वृत्ती जी आहे, यांत्रिकता, भ्रष्टाचार यांच्यामुळे संवेदनशून्य मने बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. मग ऐहिक सुखाकडे जगण्याचा कल वाढत चाललेला आहे. मग जागतिक महासत्ता बनण्यासाठी हिंसक प्रवृत्तीची वाढ झालेली आहे. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न अपुरे पडत आहे. मग संवेदनशील विकसन त्यासाठी आपण काय उपक्रम राबवू शकतो हे त्यांनी पुढे दिलेलं आहे. मग काय आहे? वृत्तपत्रातील साहस, प्रामाणिकपणा, दानशूरपणा आणि इत्यादी बातम्या ज्या आहेत त्यांचे प्रदर्शन करायला हवे. शाळेत अपंगाकरिता वाचनालय बनवायला हवी. वृद्धाश्रम, अनाथाश्रम भेटी देऊन त्यांचा अहवाल तयार करायला हवा. झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग चालवायला हवे. परिसरातील अंध, मूकबधिर आणि अपंगांच्या मुलाखती घेऊन त्यांचे संकलन करायला हवे. कर्तबगार अपंग, अंध व्यक्तींच्या व्याख्यानांचे आयोजन करायला हवे. प्रामाणिकपणा किंवा मग प्राणी मात्रांवर प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हायला हवा. मग संवेदनशील विकसन त्यासाठी काय प्रकल्प करायला हवे? पहिला आहे एखाद्या अपघातग्रस्त वस्तीचे सर्वेक्षण करणे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळेत नाव दाखल करणे. वृत्तपत्र, कागदपत्रांचा संग्रह करणे. वृद्धाश्रमातील व्यक्तींना, वृद्धांना भेट देऊन त्यांची सेवा करणे. विद्यार्थ्यांनी नियमित दैनंदिनी लिहायला पाहिजे. मग संवेदनशीलतेचा विकास करण्यासाठी विविध तंत्रे त्यांनी दिलेली आहेत. त्यातील पहिलं जे आहे ते आहे नाट्यकरण. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडण्यासाठी, विद्यार्थी सहजचे भावनाशील होण्यासाठी नाट्यकरण हे सहाय्यभूत तंत्र आहे. मग जग ही रंगभूमी असून रंगभूमीवर आपणास अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना संधी मिळून भावनात्मकतेचा आविष्कार घडण्याचे सामर्थ्य नाट्यकरणात आहे. मग नाट्यकरण स्पष्ट उच्चार, आवाजातील चढ उतार, मुद्राभिनय, शब्दफेक इत्यादी गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. तर या उदाहरणार्थ काय आहे की देवदत्ताने राजहंसाला मारलेला बाण व सिद्धार्थाने त्याची केलेली शुश्रूषा व त्यांच्या संवादातून झालेली प्राणीमात्राविषयीची
द्यावादी दृष्टिकोनाची संवेदनशील नजर. ठीक आहे. दुसरं आहे स्पष्टीकरण. एखादी संकल्पना, भावना, शब्द, वाक्य, मुद्दा जो काय आहे तो सोपा करून कशी सांगता येईल त्याला स्पष्टीकरण म्हणायचं. फॉर एक्झाम्पल जालियनवाला बाग हत्याकांड. पुढे आहे चर्चा. विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करण्यासाठी एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणणे म्हणजे काय आहे की चर्चा आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर समस्या मांडून त्यावर विद्यार्थ्यांनी आपले मत मांडायला पाहिजे. उदाहरणार्थ अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थ्यांची घरे वाहून गेली, त्यामुळे ते शाळेत येऊ शकत नाही. चौथा आहे भूमिका पालन. मग सामाजिक जीवनात व्यक्तीमधील अंतरक्रिया घडून आणण्यासाठी भावनाविष्कार आणि वर्तनाविष्कार यांचा सुरेख संगम घडवून आभास निर्माण करण्याची जी एक वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध भूमिका असते त्याला काय म्हणतात, भूमिका पालन म्हणतात. मग त्यामध्ये काय आहे की सहभागी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भूमिकेत शिरून प्रेम, राग, लोभ, द्वेष, स्वार्थ ज्या काही भावना आहे त्या परस्पर अंतरक्रिया घडून आणून त्यांची पालना करत असतात, त्या भूमिकांचं पालन करत असतात. या वास्तवातील जीवनामुळे काय होत असते, घटनांचा व्यक्त होणारा आशयगर्भ अनुभव, वर्तन, कृती जे आहे त्यांचं विश्लेषण केलं जातं. एक्झाम्पल काय आहे की शिवाजी महाराज व संभाजीराजे यांच्यातील बेबनाव. ठीक आहे. तर क आहे मूल्यधिष्ठित दृष्टिकोन. त्याची प्रास्ताविक दिलेली आहे. नीतिशास्त्र, सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञान, शैक्षणिक तत्त्वज्ञान, धर्माचे तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र इत्यादी जी मूल्यात्मक असून ती कमीत कमी प्रमाणात मूल्य मीमांसेवर अवलंबून आहेत. मानवाच्या जीवनाचा आदर्श, मानवाच्या पूर्ततेची कल्पना, त्याच्या कर्माचा विवेक मूल्य मीमांसेवर अधिष्ठित आहे. आदर्श समाज रचना, आदर्श राज्यसंस्था, सामाजिक आणि राजकीय उद्दिष्ट जे आहे ती मूल्य विचार अधिष्ठित असतात. त्यामुळे काय होतं की व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि राज्यसंस्था यांच्यामधील जे काही आंतरराष्ट्रीय व्यवहार जो आहे तो मूल्यधिष्ठित असतो. ठीक आहे. तर मग हे सत्य हे बौद्धिक मूल्य असून त्याच्या स्वरूपाचा विचार तर्कशास्त्रात होत असतो. शिव हे कर्माचे मूल्य असून त्याचा विचार नीतिशास्त्रात होत असतो. त्याचप्रमाणे सौंदर्य हे भावनिक मूल्य असून त्याचा विचार कुठं असतो, सौंदर्यशास्त्रात होत असतो. मग त्याचे काय आहे विकासातील टप्पे दिलेले आहे विविध, ते बघूया. भारतीयांना मूल्यधिष्ठित शिक्षकांची संकल्पना नवीन नाही. अगदी वेद काळापासून ती काय मूल्य जी आहे ती रुजवलेली आहे भारतीयांमध्ये. तर त्यातलं काय आहे की आधुनिक काळातील भारतातील मूल्य शिक्षणाची पार्श्वभूमी खालीलप्रमाणे सांगितली आहे. मग काय आहे, पहिलं भारतीय राज्यघटनेतील कलम 28 व कलम 30 यामध्ये नैतिक व धार्मिक शिक्षणाचा खुलासा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. 1948 ते 49 मधील राधाकृष्णन आयोगाने शिक्षणाच्या विविध स्तरांवर सद्गुणांची जोपासना करणारे, भावनिक विकास साधणारे, मनोबल वाढवणारे नैतिक व आध्यात्मिक शिक्षण कोणत्या विविध पद्धतींना व उपक्रमांच्या सहाय्याने द्यावे लागतात याबद्दल तपशील शिफारसी केलेल्या आहेत. असे भरपूर कलम त्यांनी मांडलेले आहे. ते या विकासातील टप्पे आहे. तर पुढे आहे 1964 किंवा 66, 68, 81, 86, 2005 जे काय आहे कलम ते आहे. 1964-66चा कलम काय सांगतो की जे धर्म जे आहे, धार्मिक शिकवणीनुसार जो सार आहे, धार्मिक सण उत्सव जे आहे, प्रार्थना, ध्यान साधना यांचा आशय यामध्ये दिलेला आहे. 1968च्या कलमात काय सांगितलेलं आहे की नैतिक, सामाजिक, आध्यात्मिक जे मूल्य आहे ते रुजवण्याचा कार्यक्रमावर पुन्हा एकदा भर या कलमामध्ये दिले आहे. 1981चा काय आहे, जे सत्य, न्याय, प्रेम, सहकार्य, अहिंसा ही जी मूल्य आहे ती रुजवायला, माणसामध्ये ती रुजवायला हवीत. पुढे आहे 86चा जो कलम आहे त्यामध्ये काय आहे की आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या बहुविध असणाऱ्या समाजात सर्वसामान्य जनतेत ऐक्य व पूर्णत्व येण्यासाठी शिक्षणाने वैश्विक व शाश्वत मुलांना उत्तेजन दिले पाहिजे. अशा मूल्य शिक्षणाने सूडवाद, धर्मवेड, हिंसा, लोभवाद, दैववाद ज्या काही गोष्टी आहे, हिंसा वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना कमी करण्यासाठी मदत करायला पाहिजे. तर 2005चा कलम काय आहे त्यामध्ये काय सांगितलं, शांततेसाठी शिक्षण हा कलम 2005चा आहे. मग मेन काय आहे त्याच्यासाठी की शिक्षणामध्ये नैतिक विकासाचा पायाभरणी करण्यावर भर दिलेला आहे. ठीक आहे. मग पुढचा पॉईंट आहे तो शिक्षण प्रक्रियेमध्ये मूल्य शिक्षणाचे महत्त्व. तर मग शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे हे आपल्याला माहीत आहे. त्या विद्यार्थी हा समाजाचा एक विशिष्ट घटक आहे. विद्यार्थ्याचे शिक्षण सुरू होत असतानाच त्याला ते 10 मूल्यांची जे आहे ते जोपासले पाहिजे अंगी. मग त्यातील ते वरील 10 मूल्य जे आहे ते व्यक्तिविकास व राष्ट्रविकास मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये रुजवून व्हावी हा उद्देश त्या मूल्यांचा आहे. व्यक्तिविकास, समाजविकास, राष्ट्रविकास असे गृहीत धरलेले जाते. त्यासाठी राष्ट्रभक्त, राष्ट्रविषयी प्रेम असणे, आस्था निर्माण करण्याची गरज शालेय शिक्षणात दृढ करायला हवी. राष्ट्रभक्तीची जोपासना करताना श्रमप्रतिष्ठा, वृद्धिंगन असणे आवश्यक आहे. श्रमप्रतिष्ठेद्वारा समाजामध्ये आवश्यक असणारा एकोसा साधणारी स्त्री पुरुष समानता, सर्वसहिष्णुता, सर्वधर्मसहिष्णुता, संवेदनशीलता, सौजन्यशीलता आणि परिणामता जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो आणि राष्ट्रीय एकात्मता साधणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शालेय शिक्षणामध्ये या मूल्याबाबतचे शिक्षण दररोज द्यायला हवे.
तर प्रत्येक समाजाची किंवा समाजातील व्यक्तीची काही आदर्श असतात, काही इसिप्ते असतात, त्यांना त्या समाजाची किंवा व्यक्तीची जी मूल्य आहेत त्यांना ती म्हणता येईल. शिक्षण आणि मूल्य यांचा अनन्य संबंध आहे. मूल्याविषयी कार्यात्मक स्पष्टीकरण म्हणजे मूल्य विकास आणि मूल्य संवर्धन म्हणजे समाज आणि व्यक्ती यांचा विकास होय. तर मग त्यातून काय सांगितलं आहे, शिक्षणातून मूल्ये रुजवण्याची आवश्यकता. मग काय आहे की समाजातील सर्वच क्षेत्रांतील विचारवंत मूल्यांचा वाढता ऱ्हास व त्यांचा परिणाम म्हणून दूषित समाज जीवन पाहून चिंताग्रस्त झालेले आहे. त्यामुळे मूल्यांचे जाणीवपूर्वक संक्रमण करायला आवश्यकता आहे. मग सुप्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ डॉक्टर JP नाईक काय म्हणतात की खरे तर कोणताही शिक्षण पद्धती ही मूल्याबाबत उदासीन असू शकत नाही. इतकेच नाही तर शिक्षणाच्या द्वारे जे योग्य मूल्यांचे संवर्धन केले नाही तर चुकीचा किंवा अयोग्य मूल्ये त्यांची जागा घेतील. मग एकात्म अखंड बलशाही भारताचे स्वप्न देखील मुलांच्या संवर्धनातूनच साकार होत आहे. मग भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूचित असलेल्या लोकशाही समाजवादी समाजरचनेचे स्वप्न साकार करण्यासाठी संबंधित मूल्यांचे शिक्षण घेणे हे काय आहे, आवश्यक आहे. मग सामाजिक मूल्यांच्या शिक्षणामुळे जबाबदार नागरिक निर्माण होतो. मग ते 10 मूल्यांच्या कार्यात्मक व्याख्या त्यांनी पुढे दिलेल्या आहे, त्या आपण बघूया. त्यातील पहिलं आहे राष्ट्रभक्ती. आपला देश, समाज, संस्कृती, योग्य चालीरीती, परंपरा, साहित्य, कला, राष्ट्रीय प्रतिष्ठा ज्या काय आहे या देश बांधव, निसर्ग या सर्वांबद्दल स्वार्थ अभिमान बाळगणे, त्यानुसार कृती करणे म्हणजे काय, राष्ट्रभक्ती आहे. पुढे आहे राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्राबद्दलचा आदरभाव असणे, आम्ही सारे भारतीय आहोत ही भावना आणि या देशाविषयी त्याच्या भविष्यकालीन प्रगतीविषयी ऐक्याविषयी वाटणारी आपुलकी व आस्था वाढवणारा समाज निर्माण करण्याची बांधिलकी म्हणजे काय आहे, राष्ट्रीय एकात्मता. तसेच विधायक मार्गाने परस्पर सहकार्याने समाजाची उन्नती साधण्याची वृत्ती म्हणजे काय आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे. तर पुढे आहे सर्व धर्म सहिष्णुता. मग सर्व धर्म सहिष्णुता म्हणजे काय की सर्व धर्माविषयी सारखी श्रद्धा निर्माण करणे, विविध धर्मांनी प्रतिपादन केलेली तत्त्वे व सिद्धांत, उपासन मार्ग, रीतिरिवाज, जीवनपद्धती ज्या काय आहे त्या सर्व धर्म सहिष्णुतेनुसार सर्वांना समान मानणे. मला माझा धर्म जितका प्रिय आहे तितकाच इतरही धर्म प्रिय आहे असे मानणे. ठीक आहे. मग स्त्री पुरुष समानता आहे, त्यामध्ये श्रमप्रतिष्ठा आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, सौजन्यशीलता आहे, संवेदनशीलता आहे. या सगळ्या ज्या आहे त्या स्त्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन जे आहे ते त्यांनी त्यांच्याविषयी आस्था मनात जागृत करणे म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या डेफिनेशन आहे. पुढे आहे वक्तशीरपणा आहे, नीटनेटकेपणा आहे, हाती घेतलेलं जे काम आहे ते नियमितपणे नियमानुसार टाईमाने पूर्ण म्हणजे ज्या त्या वेळेत पूर्ण करणे ते म्हणजे वक्तशीरपणा. नीटनेटकेपणा म्हणजे जे काम करतोय आपण ते नीटनेटकेपणाने केले पाहिजे, नुसतं वर खाली न करता ते हळुवारपणे शांततेने केले पाहिजे. मग राष्ट्रीय आराखडा 2005 मध्ये काही मूल्य सांगितलेले आहे, ते काय आहे ते आपण बघणार. शांततेसाठीचे शिक्षण म्हणजे काय की असहिष्णुता, धर्मधर्मे, झगडे आणि वैमनस्याने ग्रस्त असलेले हिंसक काळात आपण जगत असल्यामुळे नैतिकता, शांतता आणि कल्याण या मूल्यासमोर मोठी आव्हाने उभी राहिलेली आहेत. त्यामुळे शांततेच्या शिक्षणासाठीची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झालेली आहे. परस्पर मतभेदामुळे प्रश्न अहिंसक मार्गाने सोडवता आले पाहिजे. शांततेचे शिक्षण ही अभ्यासक्रम, अभ्यासपूरक उपक्रम, वर्गातील वातावरण, शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक विद्यार्थी संबंध, अध्ययन अध्यापक प्रक्रिया अशा प्रकारे त्यांनी ते प्रक्रिया बनवलेली पाहिजे. मूल्य शिक्षणाची काही कार्यवाही आहे ती त्यांनी दिलेली आहेत. तर व्यक्तीने स्वतः गुणी बनून आपल्या गुणांचा, क्षमतांचा, कौशल्यांचा, ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजासाठी केला पाहिजे. अशी प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांवर संस्कार केले पाहिजे. ठीक आहे. तर पुढे काय आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारक, सत्याग्रही, देशभक्त इत्यादींनी जो त्याग केला आहे, बलिदान केले आहे त्याचे स्मरण आपण ठेवलेले पाहिजे. स्वातंत्र्य, स्वाभिमान, राष्ट्राभिमान यांचे संस्कार त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या विचारातून विद्यार्थ्यांच्या मनावर कोरता आले पाहिजे. तर त्यांची दुःख आपण समजून घेतलेली पाहिजे. संवेदनशीलता मनाने त्यांचा विचार केला पाहिजे. त्यांची दुःखे दूर करण्याची जाणीव आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. प्रार्थना, राष्ट्रगीत, वार्ता, वार्तेचे स्पष्टीकरण, सुविचार कथन, संस्कार, कथा यात नाविन्य असले पाहिजे. मूल्य शिक्षणाच्या सर्वच उपक्रमात, परिपाठांच्या नियोजनात, अंमलबजावणी व सादर करण्यात शिक्षकांचा जास्तीत जास्त सहभाग असायला हवा. विद्यार्थ्यांना तो आपला कार्यक्रम वाटला पाहिजे, त्यात विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असायला हवे. मग मूल्यांचा संस्कार ही केवळ शाब्दिक कथनात्मक अशी बाब न ठरता ती कृतीयुक्त ठरली पाहिजे. म्हणजे जे काय आहे त्यासाठी सामूहिक स्वच्छता, समूहगीतं, वर्ग सजावट, शाळा सजावट यांसारख्या कार्यक्रमांचा उपक्रमांची योजना
तयार करता यायला पाहिजे. ठीक आहे. मग मूल्य शिक्षण ही बाब जी केवळ तांत्रिक बनता कामा नाही, त्यातून मिळणाऱ्या संस्कारातून संस्कार, जिवंतपणा, प्रसन्नता कायम राहिली पाहिजे. संस्कारातले संक्रमण करण्यासाठी विविध उपक्रम आपण घेतले पाहिजे. फलक लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व, व्यक्तिगत व समूहगीतं, हस्तलिखितांची निर्मिती, भित्तीपत्रके निर्मिती, सुविचार, कथन, चरित्रकथन, कथाकथन इत्यादी गोष्टींचा मूल्यांचा शिक्षण देता येईल. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत इत्यादी भाषांतील साहित्यांचा तारतम्य ठेवून आपल्याला उपयोग करता येईल. ठीक आहे. मूल्यांचा संस्कार करताना सर्वच मूल्यांकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, जी काही आपण 10 मूल्ये बघितलेली आहे त्या सर्वांचेच संस्कार आपल्यावर झाले पाहिजे. मूल्य शिक्षणातून आपले विद्यार्थी, शिक्षक व आपली प्रशाला याचा गुणवत्ता विकास कसा होईल याचे आपण ध्यान ठेवले पाहिजे. मूल्यधिष्ठित शिक्षणातील शिक्षकाची भूमिका काय असायला हवी ते पुढे दिले आहे. मग मूल्य शिक्षणाचे अध्यापन इतर शालेय विषयांच्या अध्यापनाप्रमाणेच करणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक विद्यार्थ्यातून मूल्य शिक्षण दिले जावे अशी भूमिका असायला हवी. आपल्याला विषयांतून मूल्यांचा संस्कार कसा घडता येईल याची शिक्षकांनी अभ्यास करायला आवश्यक आहे. जी 10 मूल्ये आपण जी बघितलेली आहोत त्यांचे ज्ञान, त्यांच्या मागची तात्विक भूमिका, त्यांचा इतिहास यांचा अभ्यास करायला हवा. त्यासाठी आवश्यक व बोधाकथा, सुभाषिते, अवतरणे यांचा संग्रह करायला हवा. विद्यार्थ्यांच्या मनात ती मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करायला हवा. सामाजिक परिस्थितीचे अभ्यास करून समाजातील उणिवा कशा दूर करता येईल याची काळजी घ्यायला हवी. मुलांवर संस्कार करण्यासाठी पालकांचेही सहकार्य असायला हवे. पालक संपर्कासाठी वेळ द्यायला हवा. शिक्षकांची व्यावसायिक निष्ठा, ज्ञाननिष्ठा व विद्यार्थ्यावरील जे प्रेम आहे ते चांगले परिणाम विद्यार्थ्यांवर होतात. शिक्षकांचा व्यासंग, त्यांचा स्वभाव यातूनही विद्यार्थी घडत असतात. तर मूल्य शिक्षण प्रभावी रीतीने देण्यासाठी स्वतः शिक्षकाने व्यक्तिमत्व सद्गुण संपन्न असले पाहिजे. स्वतःचे शिक्षक आहे ते सर्व गुण संपन्न असायला हवे. त्यांचे स्वतःचे आचरण मूल्यधिष्ठित असायला हवे. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडे आदर्श म्हणून बघता यायला हवे. मग त्याच्यासाठी काय आहे, शालेय परिपाठ दिलेले आहे. मग शालेय परिपाठ काय करायला पाहिजे त्यासाठी की शालेय स्तरावर मूल्यांचे शिक्षण देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणजे काय, शालेय परिपाठ आहे. मग मूल्ये रुजवण्यासाठी हेतुपूर्वक उद्दिष्टानुसार नियोजन त्याचे करायला हवे. परिपाठ हा उपक्रम कोणत्याही धर्माशी, पंथाशी, जातीशी संबंधित नाही. तो सर्व धर्मसमभाव यांच्याशी, त्या बाबींशी समावेश त्याचा करायला हवा. मग परिपाठात समाविष्ट करण्यासाठी संस्कारक्षम व मूल्य संवर्धन बाबींची उदाहरणे, दिन वैशिष्ट्य, सुविचार, वैचारिक उद्बोधन, सण, उत्सव, माहिती, बोधकथा, समूहकथा यांच्या बातम्यांचे सुद्धा वाचन त्यांनी करायला हवे. मग शालेय वेळापत्रकानुसार पहिली तासिका सुरू होण्यापूर्वी प्रार्थना आणि प्रतिज्ञा झाल्यानंतर परिपाठ आयोजित केला जावा. मग महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परिपाठाविषयक परिपत्र शिक्षण संक्रमण जून 1996च्या अंकात पृष्ठ 58-59 वर दिले आहे. मग मूल्य शिक्षणासाठीचे काही उपक्रम आहेत ते त्यांनी पुढील प्रमाणे दिले आहे. मग सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे, हस्तलिखित स्वरूपात भित्तीपत्रिका व नियतकालिके तयार करणे, राष्ट्रीय एकात्मतेस पोषक बातम्यांचे संकलन करणे, विविध धर्मातील सुविचारांचा संग्रह करणे, सर्व धर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता अशा विषयांवर परिसंवाद व चर्चा आयोजित करणे, स्त्री-पुरुष समानता दाखविणाऱ्या कथांचे प्रकट वाचन करणे, वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ करणे, शाळेभोवती बागकाम करणे, वृक्षारोपण करणे, परिसरातील श्रमजीवी व्यक्तींना मुलाखती घेणे, सार्वजनिक रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची मदत करणे, जत्रा, उसळे, मेळावे, शिबिर या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून जाण्याचे काम करणे, विज्ञान व वैज्ञानिक यावर प्रदर्शन करणे, देशोदेशीच्या सौजन्य व शिष्टाचाराच्या पद्धतीची माहिती जमा करणे, भूकंप, महापूर आदी नैसर्गिक आपत्तीच्या सापडलेल्या बांधवांना सक्रिय सहाय्य करणे, शाळेतील अपंग विद्यार्थी बांधवांना मदत करणे, नियमित दैनंदिनी लिहिणे, वक्तशीरपणा वर्गास पारितोषिक देणे, स्वच्छ व नीटनेटक्या वर्गास आणि विद्यार्थ्यास विशेष पुरस्कार देणे, हे सगळे जे काय आहे उपक्रम त्यामध्ये राबवले गेले पाहिजे. मग आहे पुढे शांतताप्रिय दृष्टिकोन, सामाजिक ऐक्य व मतभेद. मग आधुनिक युगातील ज्ञानाच्या विस्फोटामुळे जग हे एक लहान खेडे बनलेले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच भारतीय समाज आजही पारंपरिकदृष्ट्या चौकटीतच गुरफटलेला आहे. व्यक्तीपेक्षा समूहाला अधिक महत्त्व देणे, सामाजिक दडपणामुळे शरणागती पत्कारणे, जातीभेद, वंशभेद, प्रांतभेद इत्यादी ज्या काही बाबी आहेत त्या नष्ट झाल्या नाहीत. भारतीय संविधान हे व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादी मूल्यधिष्ठित बाबींवर आधारलेले आहे. भारतीय समाजापासून संविधानाचा अंगीकार करण्याचे विशेष महत्त्वपूर्ण कार्य शिक्षण प्रणालीद्वारे करावयाचे आहे. शाश्वत विकासासाठी शिक्षणातून शांतताप्रिय दृष्टिकोन रुजवण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये शांततेसाठी शिक्षण या विषयाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तो आपण बघितला आला आहे. तर पुढे काय आहे, राष्ट्राच्या विकासासाठी स्थैर्य, शांतता, सुरक्षितता
सुव्यवस्था या बाबी ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण मानलेल्या आहे. विविधतेतून एकता दृष्टोपत्तीस येणाऱ्या भारत व खंडप्राय देशात सलोख्याने सौंदर्याने सहसंबंध असतील तर अस्थिरता, शांतता व सुव्यवस्था नांदू शकेल. याकरिता विद्यार्थी जीवनात शांतताप्रिय दृष्टिकोन रुजवणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर पुढे आहे शांतताप्रिय दृष्टिकोन म्हणजे केवळ युद्धापासून दूर राहणे नव्हे तर आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि संबंध याकडे पाहण्याचा विधायक मार्ग आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेले आहे की शांती दूत म्हणून त्यांना ओळखले जाते. पंडित नेहरू यांच्या मते काय आहे की युद्ध, अराजकता, संघर्ष, दंगल, दहशतवाद यांपासून मुक्ती म्हणजे शांतता प्रस्थापित करणे नसून आंतरराष्ट्रीय समस्या व राष्ट्रातील संबंध याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून समस्या निराकरणाचा प्रयत्न करणे होय. याकरिता प्रत्येक राष्ट्रातील नागरिकात जागृती निर्माण करायला आहे. वसुदैवकम कुटुंबकम नुसार सर्व राष्ट्रांमध्ये शांतता, समृद्धी, एकात्मता, बंधुभाव असणे आंतरराष्ट्रीय सामंजस्य होय. ठीक आहे. मग त्यामुळे पुढील काय मुद्द्यांचा विचार केला आहे. मग ते आहे शांतताप्रिय समाजात व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे. शिक्षण हे अर्थपूर्ण होण्यासाठी शिक्षणाद्वारे शांतताप्रिय जीवनशैली अंगीकारण्यास मदत केली पाहिजे. अभ्यासक्रमातील अविभाज्य घटक म्हणून शांतताप्रिय मूल्यांचा समावेश केला पाहिजे. मग राष्ट्राच्या असंतोषाचे निराकरण करून पुन्हा सुसंवाद घडवून आणण्यासाठी शांतता शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. मग त्यासाठी त्याचे 4 आधारस्तंभ त्यांनी सांगितले आहे. ते आहे ब क ड. ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन, कृतीसाठी अध्ययन, सहजीवनासाठी अध्ययन आणि अस्तित्वासाठी अध्ययन हे जे 4 मूल्य आहेत त्यांचा प्रसार करण्याचे जे साधन आहे. मग शांततेची गरज का आहे तर ते आपण बघणार आहोत. तर शांततेविना प्रगती करणे अवघड आहे. सामाजिक विषमतेमुळे काही समूह अशांत आहे. विशिष्ट समूहात सवलतीमुळे इतरांवर अन्याय वाटतो. हक्कप्राप्तीमुळे इतरांचे शोषण, अशांती दुर्बलांच्या प्रगतीस मारक, अन्यायग्रस्तांवरील दडपण दूर करण्यासाठी जाळपोळ, लुटालूट इत्यादीमुळे कायदा व सुव्यवस्थेत बिघाड होत असतो. 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग आहे. त्यामुळे दुर्बलांना दवाखान्यातील दबावाखाली ठेवण्यासाठी अत्याचार, दहशतवादाची संकट, वाढती असुरक्षिततेची भावना, स्वार्थी प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी, विध्वंसक शस्त्र निर्मिती रोखण्यासाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही जी मूल्ये आहेत ती रुजवण्यासाठी शांततेची गरज आहे. तर पुढे आहे शांतता बिघडविणारे घटक. तर त्यामध्ये काय आहे. पहिला आहे दहशतवाद. राष्ट्रीयदृष्ट्या प्रेरित होऊन छुप्या पद्धतीने हिंसाचाराला केलेले अवलंब म्हणजे काय दहशतवाद होय. तर दहशतवादाला उत्तर म्हणून शिक्षण क्षेत्र महत्त्वाचे आहे. शिक्षणाभावी भावी पिढी जी घडवण्याचे कार्य केले जाते. मग जेवढं माणूस शिकतो तेवढी जास्त दहशतवाद काय आहे जो कमी होत जातो. पुढं आहे जातीभेद. भारतामध्ये अनेक जाती जमातींचे लोक राहतात. त्यापैकी बऱ्याच जाती जमाती मागास असल्यामुळे भारतीय संविधानामुळेच त्यांना सोयी सवलती दिल्या जातात. त्या जातीची उतरंड व उच्च नीच स्तर हा भारतीय समाज व्यवस्थेतील अडथळा आहे. जात ही रोटी बेटी व्यवहाराशी संबंधित आहे. आंतरजातीय विवाहास समाज मान्यता नसल्यामुळे जाती पंचायतीत सारख्या समांतर न्याय व्यवस्थेत कठोर कारवाई करण्याचे कायदे पारित झालेले आहे. तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील व्यक्तींना शासनाने सोयी सवलती देण्याचा योजना शासनामार्फत सुरू केलेल्या आहे. मग पुढे आहे धार्मिक तेढ. स्वतःच्या स्वधर्माबद्दलच्या अतिरेकी प्रेमामुळे व अन्य धर्माविषयी असणाऱ्या पराकोटीची जी मत्सर निर्माण होतो, जी भावना निर्माण होते त्या व्यक्ती संस्था करत आहेत. क्षुल्लक कारणामुळे धार्मिक तेढ निर्माण करणे, दंगली घडवण्याचे जे काम करत आहे. याकरिता शिक्षणाद्वारे समाज प्रबोधन घडवून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती संस्थावर भारतीय संविधानानुसार जरब बसविता येईल. भाषावाद काय आहे. भारतात विविध प्रकारच्या भाषा बोलणारे लोक राहतात. विविध शिक्षण पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी केंद्रीय स्तरावर त्रिभाषा सूत्राचा वापर केला आहे. मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि 3री आहे आंतरराष्ट्रीय भाषा. परंतु भारतातील दक्षिणेकडील राज्य राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला विरोध करतात. सीमावाद. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अनेक वर्षापासून सुरू आहे. सध्या हा वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर राजकारण सुरू आहे. बेळगाव परिसरातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र राज्याची सहभागी व्हायचे आहे. मग आर्थिक विषमता. भारत हा विकसनशील देश असला तरी तेथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. भारतीय अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था आहे. भारतातील जनतेच्या आर्थिक विषमतेबद्दल सांगताना एवढेच म्हणता येईल की भारतातील मुठभर लोकांकडे अमाप संपत्ती आहे तर अमाप लोकांकडे मुठभरी संपत्ती नाही. तर निरक्षरतेचे प्रमाण. भारतातील साक्षरते प्रमाण वाढवण्यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या आहे. केरळ राज्य हे 100% साक्षर आहे. सध्या साक्षरता आणि निरक्षरता यांच्या व्याख्या बदलण्याचे दिवस आलेले आहेत. तर पुढे आहे सामाजिक ऐक्य निर्माण करणारे घटक आहे. मग त्यामध्ये पहिलं आहे सर्व धर्म समभाव रुजवणूक. विविध धर्माच्या धर्मग्रंथातील मूलभूत अशा समान तत्वांची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊन त्यांच्या मनात मानवतेची समानतेची
जी भावना आहे ती जागृत झाली पाहिजे. पुढे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे. संस्कारक्षम शिक्षण त्यांना दिले पाहिजे. खिलाडू वृत्तीची जोपासना केली पाहिजे. शरीर माध्य खोलू धर्म साधनम या सुवाचनातून आरोग्याची महती समजली गेली पाहिजे. निको प्रकृतीचा व्यक्तीच्या आंतर इंद्रिये जे शरीर संस्था ज्या आहेत त्या कार्यक्षम व सुलभ रीतीने सुव्यवस्थित करू शकणे याकरिता ती जोपासलेली आहे. तर पुढे आहे नेतृत्व. विशिष्ट ध्येयांनी प्रेरित होऊन एकत्रित आलेल्या व्यक्तींचा समूह काही विशिष्ट हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच त्यांचा गट अथवा समूह तयार होतो. त्यातून सांघिक काम करण्याची वृत्ती त्यांच्या मनात निर्माण होत असते. याकरिता नेतृत्वाची गरज आहे. नेतृत्व करणारी व्यक्ती सामर्थ्यशाली, कर्तृत्वान, सहकार्य वृत्ती व गुणांनी समुच्चय वैशिष्ट्य गुणपूर्ण असायला हवे. नेतृत्वाची संकल्पना काय आहे की स्वतःच्या गुणवैशिष्ट्याने, कर्तृत्वाने अथवा अधिकार वृत्तीने इतर व्यक्तींना मार्गदर्शन करणाऱ्या आणि समूहातील व्यक्तींकडून स्व अपेक्षित कल्पनेप्रमाणे कार्य करवून येणाऱ्या व्यक्तीला नेता असे म्हणतात व त्या नेत्याच्या गुणवैशिष्ट्याला नेतृत्व असे म्हणतात. मग दैनंदिन व्यवहारासाठी यांत्रिकपणे निर्देशित केलेला प्रभावासह अधिक काम करून घेणे म्हणजे काय आहे? नेतृत्व आहे. मग नेतृत्व करण्यासाठी काही आवश्यक गुण असायला हवेत. त्या कोणते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. तर व्यवस्थापनाची नियोजन, संघटन, प्रेरणा आणि नियंत्रण ही कार्य परिणामकारक होण्यासाठी नेतृत्वाची गुणांची आवश्यकता असते. मग समूहाशी एकनिष्ठता. पहिला आहे समूहाशी एकनिष्ठता. प्रत्येक नेत्याने सर्व व्यक्तींशीच एकरूप एकसंग राहून नेत्याबद्दल कोणतीही शंका येणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. आपला आदर्श इतरांसमोर आचार, विचार आणि कृती यांनी प्रतिबिंबित केला पाहिजे. दुसरं आहे इतर अनुयायींपेक्षा श्रेष्ठत्व. नेता हा इतरांपेक्षा अनुभवी, कर्तव्यदक्ष, निर्णय घेणारा, समूहाला मार्गदर्शन करणारा या दृष्टीने सक्षम असायला हवा. परंतु आपल्या वेगळेपणाचा अहंकार न बाळगता सर्वांशी मिळते जुळते कार्य घेणारा असायला हवा. तिसरा आहे समूह मानसशास्त्राचे ज्ञान. समूह हा नेत्याला कधी रोक्यावर नेईल किंवा घेऊन नाचेल आणि कधीही पायदळी तुडवेल हे सांगता येत नाही. त्यामुळे समूहातील व्यक्तीचे जे वर्तन आहे ते समूह रचना, परस्परातील संबंध इत्यादी घटकांबद्दलची जी माहिती आहे नेत्याला असणे आवश्यक आहे. सर्व सदस्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणे नेत्याचे आद्य कर्तव्य आहे. तर चौथा आहे प्रगमनशील व्यक्तिमत्व. नेत्याची तात्विक भूमिका सुस्पष्ट असायला हवी, परंतु विचारात लवचिकता असणे गरजेचे आहे. प्राप्त परिस्थितीचे भान ओळखून समूहाच्या हिताच्या दृष्टीने वैचारिक भूमिकेला मुरड घालून कालसापेक्ष निर्णय घेण्याची तयारी हवी. जुन्या नव्या कल्पना, रूढी, परंपरा यांची सांगड घालून वाटचाल करणे हे प्रगमनशील व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. नवोपक्रमशीलता. समूहामध्ये चैतन्य निर्माण घडवून आणण्यासाठी, परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवनवीन उपक्रमांचे आयोजन करायला पाहिजे. जबाबदार नेतृत्वाची जाणीव. समूहातील चांगल्या वाईट परिणामाची जबाबदारी नेत्यांवर असायला हवी. त्यातून पळवाट शोधू नये. समूह हिताची ध्येय धोरणे ठरविण्याची, कार्यवाही करण्याची, समूहाला नियंत्रित ठेवण्याची, समूहाकडून घडून येणाऱ्या प्रमादाची जाणीवपूर्वक जबाबदारी पार पाडली पाहिजे. पुढे आहे सर्वांचे हित साधणारा कियमगार. निस्वार्थ व निपक्षपाती वर्तनाचा आदर्श इतरांसमोर ठेवून समूहाचे कल्याणकारी हित जोपासणारा कमियगार किंवा जादूगार असावा. नेतृत्वासमोर अनेक प्रबोधकाने देऊन समूहाच्या हिताविरुद्ध निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारी संधी त्यामध्ये असायला हवी. मग नेतृत्वाचे प्रकार आहे. पहिला आहे एकाधिकारशाही, लोकशाही नेतृत्व आणि मुक्त नेतृत्व किंवा मग हुकुमशाही, लोकशाही आणि मुक्त नेतृत्व. एकाधिकारशाही म्हणजे काय की इतरांवर हुकूमत चालविणारे, निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्वतः घेणारे, आपली मते लादणारे नेतृत्व म्हणजे काय? हुकुमशाही होय. मग लोकशाही नेतृत्व. सर्व अनुयायांवर जबाबदारी सोपवून सर्वांच्या मताचा आदर करून बहुमताचा स्वीकार करणारे नेतृत्व म्हणजे काय आहे? लोकशाही. मुक्त नेतृत्व काय? समूहाचे केवळ निरीक्षण करणारे, कमी हस्तक्षेप करणारे, औपचारिकपणे निष्क्रिय भूमिका स्वीकारणारे नेतृत्व म्हणजे काय? मुक्त नेतृत्व. यात सदस्यांनी निश्चित केलेली धोरणे व निर्णय घेण्याची पद्धती यांचा अधिक प्रभाव नेतृत्वावर दिसून येतो. मग नेतृत्वाचे कार्य काय आहे? नियंत्रक, धोरण निश्चिती, प्रशासकीय भूमिका, समूहाचे ज्ञान, प्रतिनिधित्व, मध्यस्थानाची भूमिका आणि आदर्श तत्व आहे. मग नेतृत्वाची वैशिष्ट्य पुढे दिले आहे की शालेय जीवनात नेतृत्व करणे या प्रक्रियेची काही गुणवैशिष्ट्ये. पहिला आहे नेतृत्वाचा स्वीकार. समूहातील व्यक्तीवर नेतृत्व लादल्यास बंड होण्याची शक्यता असते. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवर असण्याची विश्वास, आदर, निर्णय घेण्याची कुवत यावर असायला हवी. पुढे आहे अनुयायी समुदाय, भक्ती,
भक्कम फळी असायला हवी. समूहाचे जे प्रातिनिधिक रूप जे आहे ते भक्कम असायला आहे. समूह ध्येय समान हेतू असायला हवा. समूहाची ध्येय उद्दिष्ट जी काय आहे ती समान असायला हवी. पुढे आहे नेता व अनुयायी संबंध. नेता आणि अनुयायी जे आहे त्यांचा स्नेहाचा संबंध असायला हवा. नेतृत्वाची यशस्वीता. नेता हा समूहातील गटापेक्षा वेगळा असल्यास समूहाच्या अडचणींबद्दल तो अनभिज्ञ असतो. त्यामुळे जरी तो नेता असला तरी त्याचे नेतृत्व यशस्वी होऊ शकत नाही. मग पुढे आहे समूहाची समाधान वृत्ती. मग नेतृत्व करणाऱ्या नेत्याच्या कार्यामुळे, निर्णयामुळे, मार्गदर्शनामुळे अनुयायांच्या मनात कोणतीही संवेद किंवा संदेह राहता कामा नये. कार्यपद्धती. समूहाला प्रभावित करण्यासाठी कला नेत्यांनी याच्या अंगी असायला हवी. नेत्याने सर्वांना बरोबरीने घेऊन चालायला हवे. मग आदर्शाचा मापदंड. हल्ली आदर्श कशाला म्हणायचे, आदर्श कोणाला म्हणायचे, अर्थ याचे घोटाळा भरपूर ठिकाणी दिसला. नेत्याची जागा अभिनेत्यांच्या घेतल्यामुळे आदर्शाचे मूल्य वास्तवापेक्षा अवास्तवाकडे झुकलेले आहे. त्यामुळे नेता हा कसा असायला हवे, आदर्श असायला हवा. पुढे आहे नेतृत्व विकसन. उत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्यासाठी उपजत गुणांबरोबर सभोवतालची जी परिस्थिती आहे हा महत्त्वाचा घटक आहे. मग काय आहे, त्यासाठी काही मार्ग त्यांनी दिले आहे. पुढे पहिला आहे शाळेचे वर्गाचे मित्रमंडळ तयार करणे, स्काउट गाईड, NCC, NSS सारख्या योजना तयार करणे, शिक्षक दिन साजरा करताना शालेय कामकाज अनुभवण्याची विद्यार्थ्यांना संधी देणे, साक्षरता अभियान, आरोग्याच्या सवयीबद्दल जाणीव जागृती प्रकल्प घेऊन विद्यार्थ्यांना नेतृत्वाची संधी देणे, वर्ग प्रतिनिधींच्या मदतीने वर्ग नियंत्रण करणे, सहशालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांवर जबाबदारी सोपवणे, सहल प्रदर्शित करणे, कामात विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेणे, शालेय वस्तू भांडार, बचत बँक योजना राबवून विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग वाढवणे, श्रमदान, समाजसेवा यातून नेतृत्व करण्याची संधी त्यांना देणे, राष्ट्रीय नेत्यांची चर्चा घडून आणणे, सुट्टीच्या कालखंडात नेतृत्व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे इत्यादी ज्या गोष्टी आहेत, ज्या विश्वास ठेवून जबाबदारीची जोमखीची कामे दिल्यास खात्रीपूर्वक यशस्वीरित्या पार पाडतात. शालेय जीवनात लोकशाही मूल्यांची जोपासना करून हक्क व कर्तव्य यांचे मार्गदर्शन करून नेतृत्व प्रशिक्षण नकळतपणे व जाणीवपूर्वक घडविले जाते. तर पुढचं आहे मार्गदर्शक व समुपदेशन. मग आदी मानवाच्या कालखंडापासून मानव आपल्या उपजीविकेसाठी काम करत आला आहे. मानवी गरजेच्या पोटी हेतू पुरस्पर नसले तरी प्रयोग करून नवनवे शोध लागत आहे. उदाहरणार्थ काय, अग्नीचा शोध, 2 कठीण टोकदार दगडांच्या घर्षणातून ठिणगी पडणे, ठिणगीमुळे पाचोळा, लाकूड फाटा पेट घेतो, यातून ज्वाला निर्माण होते. अर्थात अग्नीचा शोध लागल्यामुळे अग्नीचा उपयोग करून जीवनातील इतर गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्याकरता तो विविध प्रकारची तंत्रे शोधू लागला. म्हणून ओझे वाहण्यासाठी ओबडधोबड ओढक्यांचा वापर करू लागला. त्यामुळे श्रम जास्त लागतात. कालांतराने वर्तुळाकार चाकाचे तंत्र अवगत झाल्यामुळे स्थलांतर करण्याचे वेगवान साधन त्यांना मिळाले. विज्ञानाचे शोध जसजसे लागू लागले तसतसा मानवाचा पाऊल जो आहे प्रगतीकडे झुकायला लागला. प्रत्येक व्यवसायाच्या वैशिष्ट्यानुसार क्षमता, आवड, अभियोग्यता, कल, बुद्धिमत्ता यांचे वर्गीकरण व्हायला लागले. योग्य तो व्यवसाय निवडून यशस्वीरित्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शनाची आवश्यकता भासू लागली. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काही समस्या सोडवण्यासाठी इतरांची मदत त्याला घ्यायला लागते. मग त्याच्यासाठी काय आहे की मार्गदर्शन. मार्गदर्शन आणि अर्थ. स्वतःचा विकास स्वयंप्रयत्नाने करण्याची व स्वतःची समस्या स्वतः सोडवण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये निर्माण करण्यासाठी केली जाणारी जी मदत आहे ती म्हणजे काय, मार्गदर्शन. मग त्याची संकल्पना 2-4 ठिकाणी सांगितली आहे. मग व्यक्तीची अभिवृत्ती व त्यानुसार घडून येणारे वर्तन यावर प्रभाव टाकणारी परस्पर संबंधांची प्रक्रिया म्हणजे काय, मार्गदर्शन. व्यक्ती स्वतःचे मार्गदर्शन स्वतःच करण्याची समर्थ करणारी प्रक्रिया म्हणजे काय आहे, मार्गदर्शन आहे. मग जोन्स व स्मिथ मार्गदर्शनाची काही वैशिष्ट्ये व तत्त्वे सांगितले आहे. मग मार्गदर्शन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. व्यक्ती संकटांना सामोरे जाण्याची वृत्ती निर्माण होते, समायोजन करण्याची क्षमता निर्माण होते, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा विकास त्यामध्ये घडत असतो. मग मार्गदर्शनाचे प्रकार त्यांनी पुढे दिले आहे. मग शैक्षणिक, वैयक्तिक, सामाजिक, नैतिक, आरोग्य इत्यादी समस्यांनुसार मार्गदर्शनाचे प्रकार आहे. मग काय आहे, शैक्षणिक मार्गदर्शन, व्यावसायिक, कौटुंबिक मार्गदर्शन, आरोग्यविषयक, व्यक्तिगत, सामाजिक, फुरसतीच्या वेळेचे मार्गदर्शन आणि नैतिक मार्गदर्शन. त्यातील पहिलं बघणार आहोत की शैक्षणिक मार्गदर्शन. मग काय सांगितलं आहे की शैक्षणिक मार्गदर्शन ही एक व्यापक संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत क्रिया आणि संपूर्ण अभ्यासक्रम यांच्या आकृतिबंधांचा सखोल विचार शैक्षणिक मार्गदर्शनात केला जातो. शैक्षणिक मार्गदर्शनाची व्याप्ती बालकाच्या बालवाडीपासून ते उच्च शिक्षण स्तरापर्यंत असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवृत्ती घडवून आणण्यासाठी अभ्यासक्रम, ऐच्छिक विषयाची आवड निर्माण
करण्यासाठी कारक कौशल्य संपादन वृत्ती जी असते त्याला काय म्हणतात, शैक्षणिक मार्गदर्शन म्हणतात. मग संकल्पना काय आहे, विद्यार्थ्याला जीवनात शैक्षणिक संधी कोणकोणत्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती देणे म्हणजे काय, शैक्षणिक मार्गदर्शन आहे. मग त्याची गरज का भासते, तर अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी, ऐच्छिक अनैच्छिक विषयाची निवड करण्यासाठी, स्वतःची शक्ती स्थाने व कमतरता शोधण्यासाठी, निर्णय घेण्याची कुवत असल्यामुळे, भावी आयुष्याची पूर्वतयारी करण्यासाठी, विधायक वृत्ती निर्माण करण्यासाठी, फुरसतीच्या वेळेचा उपयोग करण्यासाठी, शाळा व अभ्यासक्रमांची माहिती मिळवण्यासाठी, शालेय वातावरण समायोजनासाठी. तर शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करणाऱ्या काही संस्था आहे. मग त्या काय आहे की त्या बघणार आहोत आपण. मग राष्ट्रीय पातळी, राज्य पातळी, राष्ट्रीय पातळी, स्थानिक पातळी आणि शालेय पातळी ह्या त्यामध्ये आहे रोटरी लायन्स, शिक्षक पालक संघ, विशेष गरजूंची संख्या, घर कुटुंब. राज्य पातळीमध्ये काय असतं की उद्योग, वित्तीय स्तर, विद्यापीठीय सेवा, माहिती मार्गदर्शन केंद्र. राष्ट्रीयमध्ये काय आहे, सहकारी खाते, रेल्वे, केंद्रे जे काय आहे त्यांनी माहिती प्रसारक केंद्र. शालेयमध्ये काय असतं की पालक सेवा समाज, शिक्षक सेवांतर्गत प्रशिक्षण, शालेय शैक्षणिक व्यावसायिक संघटना ज्या काय आहे ह्या संस्था आहेत. तर पुढे आहे समुपदेशन. समुपदेशन हा मार्गदर्शन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. समुपदेशनात 2 व्यक्तींचा सहभाग असतो, एक सल्लागार असतो आणि दुसरा सल्लार्थी असतो. सल्ला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीमधील सुप्त गुण दोषाचे अवलोकन करून त्याची समस्या सोडवण्यासाठी बहुपर्याय मांडणे व त्यापैकी एक पर्यायाची निवड करणे, माहिती पुरविणे एवढीच समुपदेशाची मर्यादा असते व बहुपर्यायांपैकी कोणता अधिक उपकारक पर्याय ओळखून तो निवडणे हे सल्लार्थाला असते. मग संकल्पना काय आहे की 2 व्यक्तीमधील संपर्कामध्ये येऊन एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी केलेली मदत म्हणजे काय आहे, समुपदेशन आहे. तर पुढची अजून एक डेफिनेशन आहे ती म्हणजे शाळेतील मनुष्यबळ अथवा इतर संस्थांच्या मदतीने व्यक्तीच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न म्हणजे काय आहे, समुपदेशन आहे. मग स्वतःचे व्यक्तिगत महत्त्व व गुणांचा उपयोग करून प्रगतीतील अडथळे दूर करण्यास सल्लार्थीस मदत करणे म्हणजे काय आहे, समुपदेशन आहे. अशा 4-5 प्रकारच्या ज्या काय व्याख्या त्यांनी पुढे दिल्या आहेत त्या जे तुम्हाला सोपे वाटेल ती तुम्ही लिहू शकता. मग त्याचे वैशिष्ट्य आणि तत्त्व काय आहे की एकाची समस्या तर दुसरा मदत करणारा अशी 2 व्यक्तीमधील प्रक्रिया असते. सल्लार्थी व्यक्तीस निर्णय घेण्याची कुवत निर्माण असते. समुपदेशन प्रशिक्षित व्यक्तीचे करावे लागते. दोघांत विश्वासाचे नाते असायला हवे. प्रत्यक्ष सहवास व सहकार्याने चालणारी ही प्रक्रिया आहे. त्याचे काही प्रकार आहेत. त्याचे अनिर्देशित, निर्देशित, सर्व संग्रहात्मक असे 3 प्रकार आहे. मग त्याचे पहिलं काय आहे, अनिर्देशित. त्यामध्ये काय आहे, समस्याग्रस्त प्रमुख समुपदेशकावर विश्वास, प्रौढ व कुमारास उपयुक्त, स्वतः समुपदेशन निर्णय घेणारा, निर्णयास वेळ लागतो, व्यक्ती केंद्रित समुपदेशन. निर्देशकमध्ये काय असतं, तत्व अनुभवी प्रमुख, तज्ञाचा पुढाकार जास्त, निर्णय सल्लार्थी सुचवितो, समस्येचा बौद्धिकतेवर भर, समस्या केंद्रित समुपदेशन. तिसरं आहे सर्व संग्रहात्मक, गरजेनुसार मदत करणे, दोन्ही पद्धतींचा अभ्यास व सराव करणे, अनुभवानुसार उपयोग करणे, गरज समस्येनुसार उपयोग करणे, परिणामकारकतेचा विचार करणे. मार्गदर्शनाची काही साधने दिलेली आहे. तर ती आहे सप्तसूत्री योजना, प्रमाणित, अप्रमाणित तंत्रे. तर त्यामध्ये तुम्ही ते बघून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये काय असतं, शरीर प्रवृत्ती, बुद्धिमत्ता, अभिवृत्ती. सप्तसूत्री म्हणजे काय, 7 जण आहे. मग प्रमाणित बुद्धीमध्ये काय आहे की ते पण 7च आहे, 7 प्रकार आहे. अप्रमाणितमध्ये पण आहे प्राथमिक नोंदी, प्रश्नावली, समाज निर्मिती तंत्र, नोंदपत्रिका हे आपण पहिल्या का दुसऱ्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. मग तंत्रामध्ये काय आहे, निरीक्षण, स्वप्रतिमा, ग्रहभेटी, मुलाखत, समूह, मार्गदर्शन तंत्र हे जे काय आहे ते तंत्रामध्ये आपण बघितलेलं आहे. मग आत्मचरित्र, पद्य निश्चय श्रेणी, व्यक्ती अभ्यास, पडताळा सूची म्हणजे व्यक्तीचा अभ्यास करून त्या तक्त्यामध्ये ती जे काय आहे हे सर्व जे पॉईंट आहेत ते भरायचे आहेत. ते म्हणजे काय आहे, मार्गदर्शनाची साधनं आहे. तर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे निरीक्षण. व्यक्तीचे वर्तन तपशिलासह काळजीपूर्वक पाहणे म्हणजे निरीक्षण होय. मग निरीक्षणाची घ्यायची दक्षता काय आहे, प्रथम उद्देश निश्चिती, एक वेळी एकाचे निरीक्षण, भिन्न परिस्थितीत निरीक्षण, परिस्थितीशी संबंध असणे, विश्लेषणात्मक अर्थ विनाश, योग्य वातावरण निरीक्षण. मग त्यामध्ये पुढे चार्ट दिलेला आहे. समुपदेशनाखाली मुलाखत, मार्गदर्शनाखाली मुलाखत आणि अन्य मुलाखती समुपदेशनातील फरक दिलेला आहे. तर मार्गदर्शन व समुपदेशन यांच्यातील फरक आपण बघूया. मग जाणीवपूर्वक गरजेनुसार स्वतःची मागणी करणे, अधिकारशाही सहकार्याचा सल्ला, वाद निर्माण होतात, सामंजस्याचे वातावरण निर्माण होते, इच्छेचा अनादर, इच्छेचा आदर. एकमार्गी प्रक्रिया ही आहे द्विमार्गी प्रक्रिया. परिणामकारकता तपासता येते, परिणामकारकतेचा प्रश्न नाही. व्यावसायिक असते, आत्मीयता असते. तर पुढे आहे मुलाखत संकल्पना. मग समान उद्देश प्राप्तीसाठी 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये झालेली शाब्दिक अथवा अशाब्दिक आंतरक्रिया म्हणजे काय,
मुलाखत संभाषणामुळे मुक्त समाधान मिळावे या उद्देशानुशिवाय अन्य विशिष्ट उद्देश ठेवून केलेले संभाषण म्हणजे काय असतं? मुलाखत असते. मग त्याचे उद्दिष्ट काय आहे? सल्लागार व सल्लार्थी यात एकता, नवीन माहितीचे संकलन होणे, विचार भावना यांचे आदानप्रदान करणे, महत्त्वपूर्ण व आवश्यक माहिती देणे, पर्याय शोधण्यास मदत मिळणे. मुलाखतीचे तत्त्वे: स्वतःचे अनुभव दुसऱ्याला लादू नयेत, प्रश्नाची वाक्यरचना सुस्पष्ट, आपलेपणाची भावना निर्माण करणे, मनमोकळी चर्चा घडवणे, संदर्भातून नंतर अर्थ लावणे, बोलके करणे, श्रवण काळजीपूर्वक करणे, प्रतिसाद प्रोत्साहनात्मक देणे, दोषारोह टाळणे, वाद टाळणे, मनमोकळी चर्चा घडून येणे, हे सगळं काय आहे? मुलाखतीची तत्त्वे आहे. तर अशा प्रकारे आपण सम्यक विकास, समुपदेशन व मार्गदर्शन हा शेवटचा चॅप्टर बघितलेला आहे. तर पुढे आहे त्यांनी स्वाध्याय दिलेला आहे. तर त्यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न ते तुम्ही स्वतः बघून घ्यायचे आहे. तर एक्झाम खूप जवळ आलेली आहे, तोंडावर आलेली आहे. आज 20 तारीख आहे. आज 1 महिन्याने करेक्ट एक्झाम आहे. पहिला पेपर आहे आपला याच विषयाचा, बालकांचा विकास व स्वची जाणीव. तर त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. अभ्यास करा, पास व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.